नमस्कार, शिल्पा होम किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण अगदी बेकरी स्टाईल सॉफ्ट आणि स्पंजी मार्बल केक कसं बनवायचं ते बघणार आहोत. आणि हा केक आपण कढईमध्ये विदाऊट ओव्हन बनवणार आहोत. केकसाठी लागणारं अचूक साहित्याचं प्रमाण यामध्ये दिलेलं आहे, त्यामुळे तुम्ही केक हा अगदी सहज घरच्या घरी बनवू शकता. लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा मार्बल केक सगळ्यांनाच आवडतो, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे एका बाउलमध्ये 1 कप मैदा घेतलेला आहे आणि मैदा आपल्याला घेताना तो चाळून घ्यायचा आहे, म्हणजे यामध्ये जर का गुठळ्या वगैरे असतील तर त्या निघून जातील. आता हा सगळा मैदा मी चाळून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला ॲड करायचे अर्धा कप पिठी साखर, ती सुद्धा आपल्याला चाळून घ्यायची आहे. तर हे झालेलं आहे. आता यामध्ये थोडं चिमूटभर मीठ टाकायचं आहे. मीठ टाकून झालं की यामध्ये 2 टेबलस्पून मिल्क पावडर वापरलेली आहे. याऐवजी तुम्ही पाव कप दहीसुद्धा वापरू शकता. तर इथे मी मिल्क पावडर वापरलेली आहे. आता यानंतर 1 टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा. आता हे सर्व घातल्यानंतर विस्करने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे तयार झालेलं मिश्रण आपण बाजूला ठेवून देऊया. आता आपल्याला केक बेक करण्यासाठी जो टीन लागणार आहे तो सुद्धा तयार करून घेऊया. तर इथे मी 6 इंचाचा केक टीन घेतलेला आहे. याला व्यवस्थित ऑइल लावून घ्यायचे आणि यानंतर आपल्याला इथे बटर पेपरसुद्धा वापरणार आहोत. तर ऑइल लावून झालं की मग यामध्ये आपण बटर पेपर घालून घ्यायचे आणि त्यावरती सुद्धा ऑइल लावून घ्यायचे, म्हणजे केक आपला डिमोल्ड करताना अगदी व्यवस्थित निघतो. तर ही तयारी आपण आधीच करून घ्यायची. तर आता आपण केकचं बॅटर बनवायला घेऊया. तर घेतलेलं मिश्रण त्यामध्ये आपण पाव कप तेल घालून घ्यायचे. त्यानंतर 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स, त्यानंतर 1 कप दूध घेतलेलं आहे आणि दूध आपल्याला जसं लागेल तसं थोडं थोडं ओतून आपल्याला इथे बॅटर तयार करून घ्यायचे. सगळं एकसाथ दूध इथे वापरायचं नाही, लागेल तसं थोडं थोडं घ्यायचे आणि स्मूथ असं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचे. पिठामध्ये ज्या गुठळ्या असतात त्या विस्करने मोडून घ्यायचे. अशा पद्धतीने एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचे आणि स्मूथ असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचे. तर केकचं बॅटर तयार करण्यासाठी इथे दूध किती लागले ते मी तुम्हाला सांगते. तर 1 कप घेतलेल्या दुधापैकी पाव कप दूध आपलं उरलेलं आहे. तर पाऊण कप दुधाचा इथे आपल्याला वापर झालेला आहे. तर केकचं बॅटर आपलं तयार झालेलं आहे. आता आपण मार्बल केक बनवतोय, त्यासाठी आपल्याला 2 कलरचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं. तर एक चॉकलेट फ्लेवरचं आणि एक व्हॅनिला फ्लेवरचं असं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर याचे 2 भाग करून घ्यायचे. तर मी अर्धं बॅटर दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेतलं आणि त्यामध्ये आता 1 टेबलस्पून कोको पावडर वापरायचे आणि त्यानंतर 1 टेबलस्पून दूध घेतले, म्हणजे ही पावडर व्यवस्थित दुधामध्ये मिक्स होईल. आता विस्करने पुन्हा एकदा व्यवस्थित विस्क करून घ्यायचे. छान असं एकाच डायरेक्शनमध्ये फेटून हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर हे झालेलं आहे. आता आपण तयार केलेला केक टीन तो घ्यायचा आहे आणि 1 चमचा व्हॅनिला फ्लेवरचं किंवा चॉकलेट फ्लेवरचं कोणतंही घेऊ शकता तुम्ही सुरुवातीला बॅटर. तर 1 चमचा व्हॅनिला फ्लेवरचं बॅटर मी टाकून घेतलं आहे. आता यावरती आपल्याला चॉकलेट फ्लेवरचं बॅटर टाकायचं आहे, ते सुद्धा तेवढंच घ्यायचं आहे. तर ही प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे. एकदा व्हॅनिला फ्लेवरचं, एकदा चॉकलेट फ्लेवरचं, असं करून या व्यवस्थित अशा लेयर तयार होतात. तर मी दाखवते तुम्हाला. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे अगदी सेंटरला दुसरं जे बॅटर घेतो आपण ते टाकून घ्यायचं आणि एकदा चॉकलेट फ्लेवर, एकदा व्हॅनिला फ्लेवर, असं करून आपल्याला ह्या लेयर्स तयार करायच्या आहेत. बघू शकता सुंदर अशा लेयर तयार झालेल्या आहेत. आता यावरती आपण टूथपिकनी छान अशी डिझाईनसुद्धा करू शकतो.
तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा करू शकता. दिसायलाही सुंदर दिसतं. बेक झाल्यानंतर सुद्धा ही डिझाईन वरून छान दिसते, तर तुम्ही सुद्धा करू शकता. तर एक वेळा आतून बाहेर आणि दुसऱ्या वेळा बाहेरून आत असं तुम्ही डिझाईन करू शकता, तुम्हाला जसं आवडेल तसं. आणि सुंदर अशी डिझाईनसुद्धा तयार झालेली आहे. तर आता आपण हा जो केकचा टीन आहे तो बेक करण्यासाठी ठेवून देऊया. तर मी कढई आधीच प्रीहीटसाठी ठेवली होती. 10 ते 15 मिनटं याला झाकण देऊन मध्यम गॅसवरती किंवा कमी गॅसवरती ही प्रीहीट करून घ्यायची. तर जेव्हा आपण केकचं बॅटर बनवायला घेतो तेव्हाच ही कढई गरम होण्यासाठी ठेवून द्यायची. आणि हा केक मी 30 ते 35 मिनटासाठी बेक करून घ्यायचे. तर मला जवळपास 35 मिनटं लागलेली आहेत. तर बघू शकता छान असं बेक झालेलं आहे. आणि चेक करून घ्यायचा टूथपिकने किंवा सुरी आतपर्यंत टाकून बघायची. ती जर का कोरडी आली तर समजायचं आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे. केक काढल्यानंतर तो पूर्ण थंड करून घ्यायचा आणि मगच डिमोल्ड करायचा. डिमोल्ड करण्याआधी साईडनी कडा व्यवस्थित मोकळ्या करून घ्यायच्या. सुरीच्या साहाय्याने बघू शकता अशा प्रकारे कडा वेगळ्या करून घ्यायच्या आणि मग एका प्लेटमध्ये डिमोल्ड करून घ्यायचं. आणि एकदम छान असा केक आपला निघालेला आहे, बघू शकता तुम्ही. एकदम सॉफ्ट आणि स्पंजी हा केक आपला तयार झालेला आहे. तर मी कटसुद्धा करून दाखवणार आहे तुम्हाला. आणि बघू शकता वरून डिझाईनसुद्धा खूप सुंदर आलेले आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. मुलांचा हा खूप फेवरेट केक आहे, मुलांना खूप आवडतो. तर मी कट करून दाखवते तुम्हाला आतमधून कशा लेअर आलेल्या आहेत त्या, बघू शकता. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.